ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघा आता पुन्हा एकदा तुमचं या यूट्यूब चॅनलवर म्हणजे आमच्या सायन्स 10th या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि नवीनच व्हिडिओ जर बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. आता हा आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं पुढचा क्वेश्चन. बघा काय बघायचं या क्वेश्चनमध्ये. बघा दिलेला आपल्याला क्वेश्चन 36वा क्वेश्चन आपला 36 चालू आहे. म्हणजे आपला आपला 3rd नंबरचा चॅप्टर आहे तो आपला चालू आहे. बघा काय दिलेलं आपला, रासायनिक सूत्रांचा वापर करून अभिक्रियेच्या संक्षिप्त रूपाला टिंब असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो? त्याला म्हणतात रासायनिक समीकरण. काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? रासायनिक समीकरण. लक्षात आलं? काय म्हणतात? रासायनिक समीकरण असं म्हटलं जातं. पुढं बघा काय दिलं, रासायनिक सूत्रांचा वापर करून अभिक्रिया. म्हणजे रासायनिक सूत्र कुठले, आपण जसे जे रासायनिक सूत्र असतात ते रासायनिक सूत्र जसं काय H2 असेल, ओके, सोडियम क्लोराईड असेल, NaCl2 असेल किंवा Cl असेल, हे जे आपण यूज करून काय करत असतो, एखादं कुठल्याही प्रकारचं संक्षिप्त रूपाची मांडणी केली आहे त्याला रासायनिक समीकरण असं म्हटलं जातं. पुढं बघा दिलेलं तुम्हाला 37वा क्वेश्चन नंबर 37. आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो त्याला टिंब असं म्हणतात. काय म्हणतात? त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात. काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? ऑक्सिडीकरण. त्यानंतर बघा पुढे दिलं, ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादने मिळतात. बघा रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून, अभिक्रियाकारके कुठं असतात रे? हेच तुम्हाला साईन दिसते. ठीक आहे. या साईडला ज्या असतात याला म्हणतात अभिक्रियाकारके आणि या साईडला ज्या असतात त्याला म्हणतात उत्पादिते. याला म्हणतात उत्पादित, लाईक कॉल्ड एज अ प्रोडक्ट. आणि याला काय म्हणतात? रिॲक्टन. ओके, हे या साईडला असतात रिॲक्टन, या साईडला असतात प्रोडक्ट. मग काय सांगितलं आपल्याला, ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादन मिळतात त्याला म्हणतात असतात अपघटन अभिक्रिया. कुठली अभिक्रिया? अपघटन. संयोग मीन्स काय असतं लक्षात ठेवा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एकत्र येतात त्याला संयोग. विस्थापन काय कशाला म्हटलं असतं? कमी क्रियाशील वाल्याला काय करत असतं, जास्त क्रियाशील मूल्य काय करत असतं, म्हणजे त्यांची जागा घेत असतं. ठीक आहे. दुहेरी विस्थापनमध्ये तुम्हाला पण माहीत आहे की काय होत असतं, अल्टरनेट होत असतं. ठीक आहे. म्हणजे आवश्यक तयार होत असतो तिथं. ओके. त्यानंतर पुढे दिलं तुम्हाला आता 39 क्वेश्चन. टिंब रासायनिक समीकरणाच्या उजव्या बाजूला लिहितात. आता उजवी बाजू कुठली असणार? ही जी तुमची साईड असते याला काय म्हणतात तुम्ही? कुठली साईड म्हणत असता? आणि जे तुम्हाला साईड दिलेली ती कुठली साईड म्हणत असते? या इकडली जी साईड असते तुमची ही लेफ्ट साईड असते. म्हणजे कुठली ही जी साईड असते, हे जर आपण बघितलं इक्वेशन तर ही काय असते तुमची, लाईक कॉलेज आपण काय म्हणतो याला, ही जी साईड असते याला म्हणतात लेफ्ट साईड आणि म्हणतात याला प्रोडक्टची साईड जी असते उत्पादकाची ही काय असते? राईट साईड. म्हणून लक्षात ठेवायचं, टिंब रासायनिक समीकरणाच्या उजव्या बाजूला लिहितात. तर काय लिहित असतात ते? उत्पादित, म्हणजे या साईडला. ओके, ही साईड म्हणजे कुठली आहे? उत्पादित साईड. त्यानंतर पुढे बघा, ZnSO4 च्या जलीय द्रावणात BaCl2 चे जलीय द्रावण मिसळले तर टिंब अभिक्रियेचे उदाहरण आहे. कुठले होत असतात? ते दुहेरी विस्थापन. कुठली? दुहेरी. म्हणजे काय होत असतं, ZnSO4 टाकलं तर काय होतं? झिंक क्लोराईड तयार होत असतं आणि इथं जर केलं तर काय होत असतं? BaSO4 तयार होतं. ठीक आहे. म्हणजे हे काय होत असतं? अल्टरनेट. हा जो दिला हा अल्टरनेट होतो इथं आणि हा काय होत असतो? इकडं अल्टरनेट होऊन जातो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघू आता, ओके. तर बघा, विद्युत शक्तीचे एकक टिंब आहे. काय आहे विद्यार्थी मित्रांनो? विद्युत शक्तीचे एकक जर बघितलं आपण तर त्याला म्हणतात वॅट. काय विद्यार्थी म्हणतात? तो वॅट आहे. काय आहे विद्युत शक्तीचे? वॅट. ओके. ऑप्शन नंबर काय तुमचा? ब. त्यानंतर जर तुम्ही जर बघितलं पुढे, जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, काय वीजयुक्त तार व तटस्थ तारामध्ये टिंब इतकं विद्युत विभवांतर असतं किंवा विभवांतर असतं. वीजयुक्त तार आणि तटस्थ तार, तुम्हाला 3 तारात एक्सप्लेनेशन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर त्यामध्ये तर यांच्यामध्ये फरक काय असतो, डिफरन्स काय असतो बघा, लक्षात ठेवायचं. किती असतो? 220 V. ओके, हे तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर काय असणार तुमचा? ड. त्यानंतर त्याला विद्युत दिव्यामध्ये टिंब कुठली तार वापरतात? टंगस्टनची. कुठली वापरतात? टंगस्टनची तार वापरली जाते. त्यानंतर त्याला बघा, वीज बिलात वीज वापर टिंबमध्ये दर्शवतात. मग तुमच्या घरचे काय होतात? रिडिंग जर तुम्ही घेतात तर कशामध्ये घेतात? ते युनिटमध्ये. कशामध्ये घेतात? युनिट. म्हणून काय आहे? वीज बिलातील वीज वापर टिंबमध्ये म्हणजेच काय? युनिटमध्ये देतात. ठीक आहे. पुढं बघा दिलेलं काय, प्रत्यावर्तित विद्युत धारेची वारंवारता ही किती असते? 50 हर्ट्झ एवढी असते. ठीक आहे. पुढं बघा दिलेलं तुम्हाला, हल्ली घरातील विद्युत धारा अचानक वाढल्यास ती बंद करण्यासाठी टिंब कळ बसवतात. कुठली
MCB. का बरं बसवतात विद्यार्थी मित्रांनो? कुठल्याही प्रकारची आपल्या घरामध्ये एखादी मोठं आपत्ती किंवा आघात होऊ नये त्यासाठी काय करत असतात? MCB नावाची काय करत असतात? कळ बसवत असतात, जेणेकरून तिचा तार तुटतो आणि लगेच ती काय होत असते? तिथे स्टॉप होते आणि दुसरीकडे कुठल्याही प्रकारचं शॉर्ट सर्किट होण्याची संभावना कमी असते. ठीक आहे, म्हणून ती MCB नावाची कळ बसवण्यात येते. पुढचं बघा दिलेलं क्वेश्चन. टिंब या मिश्र धातूच्या कुंडलांचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून केला जातो. कशाचा असतो? नायक्रॉम. कशाचा केला जातो? नायक्रॉमचा केला जातो. ठीक आहे, तर पुढे बघू आपण. ओके, तर बघा टिंब सॉरी हे चाललेलं आहे. काय सांगितलं? उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. काय सांगितलं आपल्याला? उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला टिंबचा नियम असं म्हटलं जातं. बघा काय म्हटलं जातं? तुम्हाला दिलेलं असेल, तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर एकदम वरच्या पेजवर तुम्हाला दिलेलं आहे. तर काय आहे? मॅक्सवेलचा बूच स्क्रू. काय म्हणतात त्याला? मॅक्सवेलचा बूच स्क्रू असं म्हटलं जातं. ओके, तर ड नंबरचा तुमचा ऑप्शन आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा दिलेलं तुम्हाला विद्युत मापन. काय तुम्हाला? विद्युत मापन. आता विद्युत मापन जर बघितलं तुम्हाला, विद्युत मापन करण्यासाठी टिंब तर कशाचा उपयोग केला जातो? गॅल्व्हनोमीटरचा उपयोग केला जातो. कशाचा? गॅल्व्हनोमीटर. लक्षात ठेवा, गॅल्व्हनोमीटरचा उपयोग केला जातो. त्यानंतर दिलेलं तुम्हाला 15 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा नियम टिंब या शास्त्रज्ञाने शोधून काढला. कुठला होता? मायकल फॅरेडे. कुठला होता? मायकल फॅरेडेने केला होता. त्यानंतर दिलं बघा तुम्हाला. आता हे तुमचे क्वेश्चन जे झालेले चौथ्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये पूर्ण कंप्लीट झालेले आहे. ठीक आहे, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो चॅप्टर तिसरा आणि चौथा या तीन आणि तिसऱ्या आणि चौथ्या या चॅप्टरचे पूर्ण MCQ आपण घेतलेले आहे. बघा दिलेलं आहे, तर सरांनी लक्ष असू द्या. बघा ओके, बघा काय दिलेला क्वेश्चन तुम्हाला. खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते अंकुचन पावते? तर लक्ष ठेवायचं, याचा क्रमांक आहे बर्फाला. ठीक आहे, पुढं बघा दिलेलं तुम्हाला. जर दाब वाढला तर त्या पदार्थाचा द्रवणांक कमी होतो. लक्ष ठेवायचं, काय होतो? कमी होतो. काहीमध्ये बदल पण नाही असा पण दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा दिलेलं तुम्हाला. हवेतील पाण्याचे वाफेचे प्रमाण टिंब या राशीच्या सहाय्याने मोजले जाते. निरपेक्ष आर्द्रता. कशाना? निरपेक्ष आर्द्रता. त्यानंतर बघा, हवेतील दमटपणा किंवा कोरडापणा वर अवलंबून नसते. टिंब म्हणजे कशावर? हवेच्या आकारमानावर कसं नसतो? अवलंबून नसतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे दिलेलं बघा तुम्हाला. हवेतील बाष्पाचे संगणन होऊन टिंब तर त्या टिंबच्या जागी काय असतं? धुके तयार होते. ठीक आहे, पुढचं बघा. पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास तिचे आकारमान काय होत असते? तर लक्ष द्या, त्याचे आकारमान हे वाढत जाते. काय होत असते? वाढत जाते. त्यानंतर पुढे दिलं तुम्हाला. थंड प्रदेशात जलीय प्राणी 4 डिग्री सेल्सिअस तापमानात जिवंत राहू शकतात. कारण की आता लक्ष द्या, तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो बोर्डाला. कसा? थंड प्रदेशातील जलीय प्राणी 4 डिग्री सेल्सिअस तापमानात जिवंत राहू शकतात, याचे कारण लिहा. तर हे पाण्याचे तरंगत हे सगळे पर्याय तुमचे काय तर बरोबर येतो. म्हणून लक्ष ठेवायचं, वरील सर्व पर्याय काय तर बरोबर. आणि 4 तुम्हाला पॉईंट काय करायचे? त्या रिझनमध्ये इन्क्लूड करायचे. कुठला? पाण्यावरील तरंगणारे बर्फ बिनस्फाक असते. बर्फाखाली पाण्याची उष्णता वारंवार वातावरणात जाऊ शकत नाही आणि पाण्याचे असंगत आचरण. त्यानंतर खाली दिलं बघा. खालीलपैकी टिंब या धातूची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त असते. कुठली असते? लोखंड. तुम्ही घरी बघत असाल बघा, यूज पण केलेले तुम्ही. तुमच्या घरामध्ये पकड जी असते, सारडस आपण त्याला म्हणतो, त्याला पण होतं. ठीक आहे, तर तिथं लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर पुढे दिलेलं बघा क्वेश्चन तुम्हाला.
बघा काय झालेलं, किसलेल्या गोळ्यापासून परत बर्फाचा गोळा बनवता येते. टिंबटिंबची उदाहरण लक्षात ठेवा, त्याला पुनर्हिमायन असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या म्हणजे बर्फावर जर काय केलं आपण दाब दिला असता आणि तो दाब दिला असता तर त्याचे पाणी होते आणि जर दाब काढून घेतला पुन्हा त्याचं गाव असतं बर्फ होत असतं. म्हणून लक्षात ठेवायचं, गोळ्यापासून परत बर्फाचा गोळा बनवतात याला पुनर्हिमायन असं म्हटलं जातं. विशिष्ट उष्माधारकाचे SI मापनात पद्धतीतील एकक हे कुठले असते, जूल kg डिग्री सेल्सिअस असतं. ठीक आहे. पाण्याचे असंगत आचरण अभ्यास करण्यासाठी टिंबटिंब यांचा उपयोग करतात. कशाचा करत असतात आपण बघितलं, होपचे उपकरण. आणि काय असतं पाण्याचे असंगत आचरण 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस आणि पुन्हा 4 डिग्री सेल्सिअस ते 0 डिग्री यांच्या दरम्यान जे काय क्रिया होत असतात तर लक्षात त्याला काय म्हणतात, पाण्याचे असंगत आचरण असं म्हटलं जातं. त्यानंतर 1 kg पाण्याचे तापमान 14.5 डिग्री सेल्सिअसने आणि 15.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी टिंबटिंब उष्णता लागते. तर किती लागते त्याला, 4180 जूल उष्णता लागते. याला कन्वर्ट करू शकतो आपण किलो जूलमध्ये पण किंवा 4.8 मध्ये पण त्याला लिहू शकतो किंवा 1.8 मध्ये पण त्याला लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे दिलं बघा, शेजारील प्रयोगात गुणधर्म टिंबटिंब गुणधर्मावर पेन्सिल वाकलेली भासते. आता तुम्हाला पेन्सिल वाकलेली दिसते बघा. हा काय, हा पूर्ण जर तुम्ही ऑब्झर्वेशन केला तर कशाचा भाग दिसतोय तुम्हाला, हा भाग दिसतो बघा, प्रकाशाचं अपवर्तन तुम्हाला आढळून येतं. काय कसं, प्रकाशाचं अपवर्तन. आणि प्रकाशाचं अपवर्तन मीन्स तुम्हाला मी पहिलेच आपल्याला चॅप्टरमध्ये पहिल्याच पेजवर ते दिलेले आहे की नेमकं बघा इथं तुम्ही जर डायरेक्शन चेक करता, ही डायरेक्शन कशी दिसते, अशा पद्धतीने दिसते, ही थोडी आपल्याला वेगळी दिसते. म्हणजे विजन बघा हे एक आहे आणि ही थोडी वेगळी दिसते ना, कारण परंतु कशी पाहिजे होती, अशी सरळ पाहिजे होती, याच ह्याच्यामध्ये सरळ पाहिजे, ती तशी दिसते का नाही. म्हणून याला म्हणायचं प्रकाशाचं अपवर्तन. म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून जात असताना, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना काय होतं, त्याची दिशा काय होत असते, मार्गक्रम काय होत असतो, बदलून जातो. त्याला म्हणतात प्रकाशाचं अपवर्तन असं म्हटलं जातं. पुढे बघू आपण बघा, खालील आकृतीत आपातिक कोन I = 40 तर निर्गत कोन किती असेल. लक्ष ठेवायचं, I = काय असणार आहे, कोन E. सो म्हणून काय असणार, R = 40, तर मग R पण किती असणार आहे 40. हा कोन तुम्हाला दिलेला आहे तर किती असणार आहे, दोघं पण किती असणार आहे 40 डिग्री. म्हणून ऑप्शन क्रमांक काय तुमचा ब. पुढे दिलेला बघा, ओके. पुढं काय दिलेलं बघा, एक प्रकाश किरण काचेच्या चिपीन पृष्ठभाग 80 अंशाचा कोन करत असेल तर आपातिक कोन किती असेल, तर किती असेल विद्यार्थी मित्रांनो, 40 असेल सहज. त्यानंतर बघा दिलं तुम्हाला, सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण काय, फक्त प्रकाशाचं अपवर्तन. सूर्य क्षितिज थोडा खाली दिसताना देखील आपल्याला दिसतो, याचं कारण काय, प्रकाशाचा अपवर्तन. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, पेन्सिलचं आपण उदाहरण बघितलं, मार्गक्रम चेंज होतो त्याचा. ठीक आहे. त्यानंतर बघा, टिंबटिंब हे अपवर्तनांकाचं एकक आहे. कुठल्याही प्रकारचं अपवर्तनांकाचं एकक नसतं म्हणून अपवर्तनकाला एकक नसते. त्यानंतर n काय असतं, त्याला अपवर्तनांक म्हणतात. लक्षात ठेवायचं, n म्हणजे काय, अपवर्तनांक. या नियमाला स्रेलचा नियम असं म्हटलं जातं, स्रेलचा नियम म्हणतात त्याला. म्हणून याचं काय, sin I अपॉन काय आहे, sin R. ओके. त्यानंतर तुम्ही पुढे बघा दिलेलं काय, सुरक्षा वाहतुकीकरिता विविध रंगाचे दिवे बल्ब सिग्नल म्हणून वापरतात. यातील तांबड्या रंगाच्या प्रकाशाचे तरंग लांबी जवळपास किती असते, 700 नॅनोमीटर एवढी असते. हवेच्या काचेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 2/3 असल्यास काचेचा हवेचा संदर्भातील अपवर्तनांक किती, तर किती असेल विद्यार्थी मित्रांनो, 3/2. त्यानंतर पुढे दिलेलं बघा, पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस टिंबटिंबमध्ये प्रकाशाचं अपस्करण असं म्हटलं जातं. याचं रिझन लक्षात ठेवायचं. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असाल तर याच्यात तुम्हाला इंद्रधनुष्याचं दिलेलं. आता इंद्रधनुष्यामध्ये काय असतं, एकच किरण येत होतो, परंतु काय असतात त्यांचे जे बाहेर निघणारी किरण असतात ते काय लागतात, वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला दिसायला लागतात. म्हणून त्याला काय करायचं, प्रकाशाचं अपस्करण असं म्हटलं जातं. पुढं बघा, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना त्याची मार्गक्रमाची दिशा बदलते. आपण बघितलेले काय, मग यालाच काय म्हटलं जातं, प्रकाशाचं अपवर्तन असं म्हटलं जातं. काय म्हणतात, अपवर्तन असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे दिलं बघा, आता पुढच्या चॅप्टरमध्ये दिलं तुम्हाला, जो तुमचा पुढचा चॅप्टर आहे, भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे टिंबटिंब अपवर्तन होते. लक्षात ठेवा, भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे
टिंबटिंब हा तुमचा आता 7वा चॅप्टर दिलेला आहे. भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे टिंबटिंब होते. कितीदा होत असते लक्षात ठेवायचं, 2 वेळेस अपवर्तन होत असते. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं तुम्हाला प्रकाश 74 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. प्रकाश किरण भिंगाच्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे टिंबटिंब म्हणतात. लक्षात ठेवा, काय म्हणतात त्याला, लक्षात ठेवायचं, प्रकाशीय केंद्र. त्यानंतर त्याला प्रकाशीय केंद्र असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे दिलेलं आहे, टिंबटिंब एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते. कुठल्या, मग त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक ड तुम्हाला दिसते, नाभी F1 व प्रकाशमध्य O यांच्या दरम्यान. कशा दरम्यान दिसते, या दोघांच्या दरम्यान आपल्याला दिसते. ठीक आहे. पुढे दिलेलं बघा क्वेश्चन, बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर एखादी वस्तू ठेवली असतात तिची प्रतिमा आपल्याला काय दिसते, 2F2 वर भेटते किंवा दिसते. ठीक आहे. त्यानंतर पुढे दिलेलं बघा तुम्हाला, मुख्य अक्षाला समांतर असणारे सर्व अंतरे टिंबटिंबपासून मोजतात. प्रकाशीय मध्य आणि वक्रता केंद्र याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत बघा. वक्रता केंद्र हे लक्षात ठेवायचं, हा जो बघितला वक्रता केंद्र आहे, परंतु काही तुम्हाला असं पण वाटतं की प्रकाश केंद्र आहे. लक्षात ठेवायचं, जर प्रकाश मध्य नाही तर लक्षात ठेवायचं वक्रता केंद्र तुम्हाला लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे दिलेलं बघा तुम्हाला, बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते, त्याला डोळ्याची टिंबटिंब असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला, लक्षात ठेवायचं, त्याला बाहुली असं म्हटलं जातं. काय म्हणतात, बाहुली असं म्हटलं जातं. त्यानंतर म्हणजे मध्यभागी असतो बघा, आपण डोळा बघितला ना, पूर्ण एक छोटासा काय असतो भाग असतो, त्याला बाहुली असं म्हटलं जातं. निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून टिंबटिंब अंतर असतो. तर किती अंतर असतो, 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. त्यानंतर सांगितलं, टिंबटिंब भिंग नेहमी आभासी व खूपच छोटी प्रतिमा तयार करतात. काय सांगितलं आपल्याला, टिंबटिंब भिंग नेहमी आभासी व खूपच छोटी प्रतिमा तयार करतात. तर द्वे अंतर वक्र. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं पुढे बघा, डोळ्यातील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्याकरता डोळ्यांचे भिंगाचे नाभी अंतर सुमारे टिंबटिंब एवढे असते. तर किती असते, 2.1. किती असतं, 2.1. त्यानंतर पुढे दिलं बघा तुम्हाला, एका विशिष्ट काचेच्या भिंगासाठी F = 0.5 आहे एवढीची माहिती एका विद्यार्थ्याला देण्यात आली. त्यावरून त्याला दिलेल्या भिंग कोणत्या प्रकारचे शोधून भिंगाची शक्ती काढायची, तर त्याचं उत्तर असेल. लक्षात ठेवा, याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला यूज करावं लागते, परंतु डायरेक्ट मी तुम्हाला उत्तर सांगतो, कुठले, शक्ती +2 आर डॉटर्स इन द बहिर्वक्र भिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढं बघा, काय झालं तुम्हाला, निकट दृष्टिता या दोषामध्ये मानवी डोळा टिंबटिंब काय सांगितलं आपल्याला, दूरवरचे स्पष्टपणे पाहू शकत नाही. लक्षात ठेवा, निकट दृष्टीमध्ये काय सांगितलं आपल्याला, तर तो काय होऊ शकत नाही, निकट दृष्टी व दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. त्यानंतर पुढे बघा दिलेलं तुम्हाला, टिंबटिंब लांबट झाल्याने नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. कशामुळं, नेत्रगोल. लक्षात ठेवायचं, कशामुळे, फक्त नेत्रगोलमुळे पाहू शकत नाही. त्यानंतर पुढे बघा तुम्हाला दिलेला, आता दूरदृष्टी दोषामध्ये मानवी डोळा काय गेला, मानवी डोळा टिंबटिंब दिलेले तुम्हाला, दूरवरची वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो, जवळच्या तसेच दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. तर हा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे. दोन्ही पण गोष्टी करू शकत नाही. त्यानंतर पुढे दिलेलं बघा तुम्हाला, काय सांगितलं बघा, टिंबटिंब हा दोष दूर करण्यासाठी भिंगाची आवश्यकता असते. कुठला आहे तर लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला ऑप्शन क्रमांक वृद्ध दृष्टिता. लक्षात ठेवा, कुठली, वृद्ध दृष्टिता. त्यानंतर साधा सूक्ष्मदर्श याच्या सहाय्याने टिंबटिंबपट मोठी प्रतिमा मिळते. किती, 20 पट. किती पट, 20 पट. हे तुमचं झालेलं आहे. त्यानंतर बघा शेवटचा दिलेला तुम्हाला याच्यामधला क्वेश्चन, या चॅप्टरमधला 7व्या, हा टिंबटिंब हा कमी नाभी अंतर असलेला दोन्ही बहिर्वक्र भिंगळा यांच्या संयोगाने बनलेला असतो. संयुक्त सूक्ष्मदर्शिका कुठली, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारल्या जातात. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला दिलेलं आहे. आता तुमचा होतो 8वा चॅप्टर चालू होतो बघा. काय दिलं बघा ते आपल्याला, की ब्रांस हे कोणत्या धातूचे संमिश्र आहे.
ब्रास हे कोणत्या धातू संमिश्र मीन्स काय की एक किंवा एकपेक्षा जास्त जर काय असतील धातू एकत्र असतील त्याला संमिश्र असं म्हटलं जातं. तर कुठल्याही लक्षात ठेवायचं तांबे आणि कथील. कुठल्याही ऑप्शन नंबर तांबे आणि कथील. लोखंड व निकेल व क्रोमियम यांचे समिश्रण टिंबटिंब आहे ते कुठले स्टेनलेस स्टील. कुठले स्टेनलेस स्टील. त्यानंतर बघा टिंबटिंब हे आम्लधर्मीय ऑक्साईड आहे. आता काही ऑप्शनमध्ये K2 दिलेले आहे आणि काही ऑप्शनमध्ये SO2 दिलेलं आहे म्हणजे मी चेक केल्यानंतर ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं K2 तुम्हाला लिहायचं आहे. ओके. त्यानंतर बघा दिलेलं तुम्हाला ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटनीय शपन करताना टिंबटिंब एनॉड वापरतात. कुठला एनॉड वापरतात? ग्रॅफाईटचा. ग्रॅफाईट लक्षात ठेवायचं काय वापरतात? ग्रॅफाईटचा. तुम्ही जर बघितलं अशा पद्धतीने होत असतं इथं असे रॉड टाकलेलं असतं आणि हे काय असतं एक पूर्ण ग्रॅफाईटचं तुम्ही अपघटन शिकलेले आहात ठीक आहे. त्यानंतर बघा लोखंड हे टिंबटिंब कशापेक्षा ॲल्युमिनियमपेक्षा कसं आहे क्रियाशाली आहे. कोणापेक्षा? ॲल्युमिनियमपेक्षा कसं आहे क्रियाशाली. क्रियाशाली मीन्स काय जास्त लवकरात लवकर जो काय करत असतो अभिक्रिया करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला काय म्हणत असतात क्रियाशील असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे दिलं बघा तुम्हाला जर ZnFeAlCu म्हणजे Zn मीन्स काय जास्त असेल Fe काय असेल फेरस असेल किंवा लोखंड त्याला आयन म्हणतो Al काय असतं ॲल्युमिनियम आणि Cu काय कॉपर म्हणजे तांबे. ही मूलद्रव्ये त्यांच्या क्रियाशीलतेच्या चढत्या क्रमाने मांडली तर योग्य क्रम कुठला असेल? क्रियाशीलतेच्या चढत्या क्रमाने तर कुठला येणार पहिला Cu नंतर Fe नंतर Z आणि नंतर Al हे तुम्हाला दिसते ठीक आहे. म्हणजे ओके ठीक आहे चला हे तुम्हाला दिसते. त्यानंतर बघा तुम्हाला जर पुन्हा ऑब्झर्वेशन जर केलं तुम्ही तर काय दिसतं तुम्हाला की याच्यामध्ये बघा पितळाच्या भांड्यावर शरणामुळे हिरवट रंगाचा थर जमा होणे टाळण्यासाठी बघा लक्षात द्या पितळाच्या भांड्यावर शरणामुळे हिरवट रंगाचा थर जमा होणे टाळण्यासाठी पुढील कोणती पद्धत वापरतात? कुठली पद्धत वापरतात तर लक्षात द्या त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक आहे कथील प्रकरण. कुठलं? कथील. लक्षात द्या हिरवट जर भांडं आलं तर काय कथिलीकरण त्याला केलं कथीलाचा थर त्याच्यावर दिला जातो. लक्षात ठेवा पितळाच्या भांड्यावर जर शरणामुळे हिरवट रंगाचा आला हा विषारी पण असतो लक्षात ठेवायचा तर काय करतात त्याला कथिलीकरण त्याचं केलं जातं. पुढे दिलेलं बघा तुम्हाला विलफिल टेबल पद्धतीत मृदा अशुद्धी वेगळ्या करण्यासाठी टिंबटिंब पद्धत वापरतात. कुठली आहे ती? गुरुतीय पद्धत वापरली जाते. त्यानंतर बघा पुढे दिलं तुम्हाला ॲल्युमिनियम ऑक्साईड हे टिंबटिंब आहे कसं आहे उभयधर्मी. कसं आहे उभयधर्मी. त्यानंतर पुढे दिलेले क्वेश्चन काय बघा ॲल्युमिनियमचा अनुक्रमांक टिंबटिंब आहे. किती ॲल्युमिनियमचा अनुक्रमांक? 13. किती? 13 आणि त्याचा इलेक्ट्रॉनिक स्वरूपण किती आहे? 2, 8, 3. लक्षात ठेवा 2, 8, 3 म्हणून हा क्रमांक काय असणार आहे तुमचा लेक्सोर 1 क्रमांक ठीक आहे. त्यानंतर त्याला झिंक प्लेटचे रेणुसूत्र कुठले? ZnS. ओके ZnS हे काय तर ब्लेडचे सूत्र आहे. त्यानंतर मध्यम अभिक्रियाशील धातूचे निष्कर्षण टिंबटिंब व टिंबटिंब पद्धतीने करतात. दोन पद्धतीने भाजणे आणि निस्तार दोन्ही पण ठीक आहे. चांदीचे शरण झाल्यामुळे काळ्या रंगाचा काय तयार होत असतो त्याच्यावर सिल्वर सल्फाईड तयार होत असतो. लक्षात चांदीचे शरण होते असते आणि त्याचे काय होतं काळा रंग त्याच्यावर तयार होत असतो त्याला काय म्हटलं असतं त्याला एकदा सिल्वर सल्फाईड असं म्हटलं जातं. पुढं बघा काय दिलं तुम्हाला लोखंड व स्टीलचे लक्षात ठेवा लोखंड व स्टीलचे शरण रोखण्यासाठी त्याच्यावर काय करत असतात जस्त विलेपनाची पद्धत वापरली जाते. आम्लरस तयार करताना सहज हायड्रोक्लोरिक व टिंबटिंब आम्ल मिसळतात तर कुठले नायट्रिक आम्ल त्याच्यामध्ये मिसळलं जातं. त्यानंतर एक धातू दुसऱ्या धातूवर आदळल्यास आवाज निर्माण होतो या गुणधर्माला काय म्हणतात नादमयता असं म्हटलं जातं आवाज येणे. ओके. त्यानंतर पुढे दिलेलं बघा टिंबटिंब हा अधातू कक्ष तापमानात द्रव्य असतो. आपण हा क्वेश्चन अगोदर पण बघितलं कुठला आहे ब्रोमीन. कुठला असतो ब्रोमीन. लक्षात ठेवायचं हायड्रोजन ग्रुपमधला लक्षात ठेवायचं कुठला आहे ब्रोमीन हा धातू काय कक्ष तापमानात द्रव्यावस्थेत असतो. त्यानंतर विद्युतदृष्ट्या आयनिक संयुगे टिंबटिंब असतात. कसे असतात लक्षात ठेवायचं उदासीन असतात. कसे असतात उदासीन. टिंबटिंब हा उष्णतेचा सुवाहक तर विद्युतधारेचा द्रोहाक आहे. कोण? हिरा. कोण आहे? हिरा. लक्षात ठेवा कुठला आहे हिरा. त्यानंतर सांगितलं आपल्याला काय
टिंबटिंब हा सर्वात कमी क्रियाशील आहे. तर कुठला असणार आहे? सहसा आपण बघा सोने, तुम्ही जर बघितलं असेल तर काय दिसतं तुम्हाला? सोने एकदम शेवटी दिसतं. क्रियाशीलता श्रेणीमध्ये तुम्ही जर बघितलं सोने काय दिसतं तुम्हाला? एकदम शेवटी तुम्हाला दिसतं. ठीक आहे, म्हणून त्याचा ऑप्शन क्रमांक काय? सोने आहे. ओके, त्यानंतर 109वा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. काय दिलेला आहे बघा? टिंबटिंब हा पदार्थ पाण्यामध्ये हिरवा रंग तयार करतो. कुठला आहे तो? लक्षात ठेवायचं. हिरवा तयार करणारा इज FeSO4. कुठला आहे? FeSO4 करतो. बघा पुढचं काय दिलेलं तुम्हाला? संमिश्रामध्ये जेव्हा एखादा दारू पारा असतो तेव्हा त्याला टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात? पारस संमिश्र असं म्हटलं जातं. ज्या खनिजापासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू मिळवतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात त्याला? खनिजे व धातुके व मृदाशुद्धी संमिश्र. काय म्हणतात त्याला? धातुके असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? धातुके. त्यानंतर पुढं क्वेश्चन दिला. सामान्यतः कार्बनिक संयुगाचे उत्कलनांक किती सांगितलं आपल्याला? लक्ष ठेवा. 300 डिग्री सेल्सिअस जवळपास असू शकतो. कमी असल्याचे आढळते. कार्बन अणू संयुजातील कवचातील इलेक्ट्रॉन संख्या, कार्बन अणूमधील संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या किती असते? कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? तो डिपेंड आहे त्याच्यावर. तर लक्ष ठेवायचं किती आहे? समजा 6 आहे तर लक्ष ठेवायचं 2 आणि 4 त्याचं इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या कक्षात किती मग त्याच्या 4 म्हणून लक्ष ठेवायचं 4. त्यानंतर बघा पुढे दिलं तुम्हाला ऑक्सिजन 2 अणूमध्ये बंध प्रकार आहे. बघा ऑक्सिजनच्या 2 अणूमध्ये त्याला कुठला म्हणतो आपण? दुहेरी म्हणतो. काय म्हणतो त्याला? दुहेरी. असा ऑक्सिजनचा ट्रबल बॉन्डिंग जर असेल तर त्याला काय म्हणणार आहे? दुहेरी बंध. कार्बन संयुगाच्या रेणू वस्तुमान आणि यांची व्याप्ती टिंबटिंबपर्यंत पोहोचलेली. कितीपर्यंत? 10⁻12. त्यानंतर कार्बन दुहेरी बंध असलेला असंतृप्त हायड्रोकार्बनला काय म्हणत असतात? लक्ष ठेवा. कार्बन अल्किन असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? अल्किन. सिंगल असलं तर अल्केन आणि डबल असेल तर अल्किन आणि ट्रिबल असेल तर अल्काइन असं म्हटलं जातं. त्यानंतर ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन तिहेरी बंध असतो त्याला काय म्हटलं असतं? अल्काइन असं म्हटलं जातं. ठीक आहे. भिन्न रचनासूत्र असणाऱ्या संयुगाचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते तर त्याला काय म्हणत असतात? रचना समघटता. लक्ष द्यायचं. रचना समघटता असं म्हटलं जातं. भिन्न रचनासूत्र मीन्स काय? जसं मांडणी केलेली ती कशी असतं? वेगळी, परंतु संयुगाचं सूत्र जे आहे रेणुसूत्र ते कसं एकच असतं. ठीक आहे. पुढील हायड्रोकार्बनमधील टिंबटिंब वलयांकित हायड्रोकार्बन आहे तर कुठले लक्ष ठेवायचं? बेन्झीन. ओके. त्यानंतर पुढे दिलं बघा तुम्हाला कोणत्या समजातीय श्रेणीमध्ये लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना सदस्यांना रेणू वस्तुमान टिंबटिंब इतकी वाढत जाते किंवा होत असते. कुठले? 14U. त्यानंतर बघा दिले अल्कांच्या समजातीय श्रेणीसाठी सामान्य सूत्र. अल्काइन कसं असतं मग? लक्ष ठेवायचं मायनस असतं. तर लक्ष ठेवायचं कसं आहे ना तुमचं क म्हणजे कसं इथं लिहू शकतो मी CnH2n-2. ठीक आहे. हे झालं तुमचं अल्काइनचं. LPGमध्ये टिंबटिंब हा एक ज्वलनशील घटक असतो. कुठला असतो त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये असतो प्रोपीन. त्यानंतर दिलं बघा तुम्हाला इथेनॉल कक्ष तापमानावर कसा असतो? द्रव असतो. कसा असतो? द्रव. टिंबटिंबाला सामान्यतः स्प्रिट असं म्हटलं जातं. कशाला म्हटलं जातं स्प्रिट? लक्षात ठेवायचं इथेनॉलला. काय म्हणत असतात? इथेनॉलला. आणि इथेनॉलचं वर्किंग तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर पुढे दिलं बघा तुम्हाला टिंबटिंबमुळे घर बसलेल्या जगभरातील घडामोडीची आपण माहिती घेऊ शकतो. कशामुळे? फक्त लक्षात ठेवायचं आंतरजाल. ओके. कृत्रिम उपग्रह आहेत. लक्षात ठेवा कृत्रिम उपग्रह आहेत परंतु आंतरजालमुळे काय असतं? घेऊ शकतो. त्यानंतर सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारा व्यक्ती ही आहे. कोण आहे? लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये सांगितलं आपल्याला तर याच्यामध्ये वेगवेगळे चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण आहे? नील आर्मस्ट्रॉंग आहे. कुठला आहे? नील आर्मस्ट्रॉंग. पहिला मूनवर जाणारा. त्यानंतर बघा त्याला पहिला कृत्रिम उपग्रह टिंबटिंब हा रशियन 1957 साली होता. कुठला होता? स्पुटनिक नावाचा. कुठला होता? स्पुटनिक. त्यानंतर एखादे यान अंतराळात प्रवासासाठी पाठवायचे असल्यास प्रक्षेपकाची गती कमी टिंबटिंब आवश्यक असते. किती असते? लक्ष ठेवायचं 11.2 किलोमीटर. ओके. आणि त्यानंतर शेवटचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे म्हणजे सेकंड लास्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा तुम्हाला. काय दिलेलं आहे? पुण्यातील COEP या संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक लहान उपग्रह टिंबटिंब इस्रोमार्फत 2016 आकाशात पाठवला. कुठला होता? त्याचं नाव होतं सोयम.
काय होतं स्वयं. आणि शेवटचा कक्ष दिला तुम्हाला सूर्यमालिकेतील आपल्याला सर्वात जवळचा घटक हा टिंब होय. कुठला आहे लक्षात ठेवायचं, सूर्यमालिकेतील आपला सर्वात जवळचा कुठला घटक आहे, चंद्र आहेच, परंतु बुधपणे पृथ्वीच्या शेजारी त्यानंतर कुठलं आहे दिलेलं आहे, मंगळपणे आणि शनीपणे, म्हणजे अशा पद्धतीने तिथं दिले, परंतु ऑप्शन क्रमांक काय तुमचं चंद्र. लक्ष ठेवा. अशा पद्धतीने आपलं हे MCQ पूर्ण झालेले येतं. हे MCQ पूर्ण झाले. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि काही क्वेश्चनचे असे आहेत की आन्सर द्विधारी, म्हणजे काय हा पण असू शकतो किंवा तो पण असू शकतो. तर लक्ष ठेवायचं तुमच्या